आपले नामदार सर्वांचे नेते आकाशभाऊ कुटुंब यांच्या नेतृत्वात आपल्या सर्वांना विनंती आहे की आपापल्या भागातील सर्व राष्ट्रभक्त नागरिकांना तिथं आ जाओ रामबो, हाँ है ना भाई, हम तुम्हारे कैमरा में ले लेना, हम आपल्याला माहिती आहे की चारी पूल फार अरुंद स्वरूपाचे होते। विशेष करून आपल्या पोलीस स्टेशन जवळचा हा जो पूल आहे हा आता मध्यंतरी खचायला सुरुवात झाली होती। ग्रीन पार्क जवळील जो पूल आहे तो अगदी अरुंद होता। परशी पूल जर आपण पाहिला असेल तर तो या गावाचा मुख्य चौक आहे, तो अधिक प्रशस्त झाला पाहिजे या दृष्टीने आम्ही या सगळ्या पुलांचं काम हाती घेतलं। आज रायगड कॉलनीतून जाणारा जो पूल आहे तोही धोकादायक होत होता, म्हणून या सर्व पुलांचं नूतनीकरण झालं पाहिजे या दृष्टीने आम्ही सरकारला पाठपुरावा केला होता। आणि हे गतिमान सरकार आहे, देवेंद्रजींचं सरकार आहे की जे कधीही मागितल्यावर नाही म्हणत नाही। या खामगावसाठी आजपर्यंत इतिहासात कधी आला नसेल एवढा निधी देवेंद्रजींमुळे, अजितदादा एकनाथरावजी शिंदेमुळे आपल्या शहराला प्राप्त झाला आणि त्यातला एक भाग म्हणून आज हे उद्घाटन होतं। जिल्ह्यातील आपल्या नगरपालिकेचा पहिला क्रमांक भेटला आहे आणि विदर्भातून दुसरा, काय समजतं? नाही, माझं म्हणजे नेहमी या सर्व नगरपालिकेतील कर्मचारी, सर्व अधिकारी, विशेष करून सीओ साहेब गतिमान पद्धतीने लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतात। बरेचदा तांत्रिक अडचणी असतात, पण आपण पाहतो की आजपर्यंत खूप लोकांनी यांनी हे काम करू नये म्हणून खोट्या कंप्लेंट केल्या, खोटा त्रास दिला, माहितीचे अधिकार लावायचे प्रकार झाले, पण तरीही यातनं सगळ्यातनं हे अगदी स्वच्छ प्रतिमा घेऊन पुढे आलेलं आणि गतिमान काम करणारी नगरपालिका म्हणून पुढे आलेली आहे। मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि असंच काम त्यांनी भविष्यात सुरू ठेवावं या शुभेच्छा।